नमस्कार. आज आपण जैवतंत्रज्ञानावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आपल्याकडे जे साहित्य आहे म्हणजे नीट आणि NCERT अभ्यासक्रमाच्या दृष्टीने त्यात या विषयाचं महत्त्व खूप आहे. अगदी. तर आज आपण या साहित्यातले महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सजीवांचा वापर करून आपल्यासाठी उपयुक्त गोष्टी कशा बनवतात, बरोबर? हो, बरोबर. आपण इथे सजीव पेशी किंवा त्यांचे अगदी लहान भाग, DNA सारखे रेणू वापरून नवीन उत्पादनं आणि प्रक्रिया कशा विकसित होतात यावर बोलणार आहोत. आणि यात खरी मदत झालीये ती अनुवंशिक अभियांत्रिकीची म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगची, हो ना? अगदी. त्यामुळेच तर सजीवांच्या मूळ रचनेत बदल करणं शक्य झालंय. बरोबर. तर मग सुरुवात कृषी क्षेत्रापासून करूया, कारण तिथे जैवतंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव दिसतोय. हो, त्याला हरित जैवतंत्रज्ञान किंवा ग्रीन बायोटेक्नॉलॉजी असंही म्हणतात. हरित क्रांतीने अन्न उत्पादन तर वाढवलं. हो, तिपटीने वाढलं. पण वाढत्या लोकसंख्येचं आव्हान काही कमी झालं नाही. आणि मग रासायनिक खतं, कीटकनाशकं यांचा वापर वाढला. प्रचंड वाढला आणि त्याचे पर्यावरणावरचे परिणाम तर आपण बघतोच आहोत. इथेच जैवतंत्रज्ञान मदतीला आलं. म्हणजे जनुकीय सुधारित पिकं, GMOs. बरोबर. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, GMOs. GMOs हा शब्द आपण ऐकतो, खूप ऐकतो. पण नक्की काय असतं हे? आणि त्याचा फायदा काय? सोप्या भाषेत सांगायचं तर GMO म्हणजे अशी सजीव, मग ते झाड असेल, जीवाणू, बुरशी किंवा प्राणी, ज्यांच्या जनुकांमध्ये म्हणजे जीन्समध्ये, DNA मध्ये काहीतरी बदल केलेला असतो प्रयोगशाळेत. म्हणजे एखादं जनुक बाहेरून टाकलं जातं किंवा काढलं जातं. हो, किंवा बदललं जातं. याचे फायदे अनेक आहेत. एक म्हणजे पिकं अजैविक ताण सहन करू शकतात. अजैविक ताण म्हणजे समजा खूप थंडी आहे किंवा पाण्याची कमतरता, दुष्काळ, खारट जमीन असेल किंवा खूप जास्त तापमान असेल. अच्छा, तर अशा परिस्थितीतही पिकं तग धरू शकतात. हो, काही प्रमाणात. दुसरा मोठा फायदा म्हणजे रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजे पिकं स्वतःच कीड मारतात. हो, आपण अशी पिकं तयार करू शकतो जी स्वतःच किडींपासून स्वतःच संरक्षण करतात. तिसरा फायदा, काढणीनंतर होणारं नुकसान कमी होतं. आणि पोषण मूल्य वाढवता येतात असंही ऐकलंय. अगदी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोल्डन राईस. व्हिटॅमिन ए भरपूर असलेला तांदूळ. वाह. आणि कीड प्रतिरोधक पिकांमध्ये बीटी कॉटन म्हणजे बीटी कापूस तर खूपच प्रसिद्ध आहे. ते कसं काम करतं नक्की? हो, ते खूप इंटरेस्टिंग आहे. बॅसिलस थुरिजिएन्सिस नावाचा एक जीवाणू आहे. बीटी म्हणतात त्याला शॉर्टमध्ये. मातीत सापडतो हा. हो, नैसर्गिकरित्या मातीत असतो. हा जीवाणू एक खास प्रथिन तयार करतो, जे काही विशिष्ट किडींसाठी विषारी असतं, खास करून बोंडअळीसारख्या अळ्यांसाठी. अच्छा. शास्त्रज्ञांनी काय केलं की हे प्रथिन तयार करणारं जनुक, त्याला क्रायजीन म्हणतात. क्रायजीन. हो, आणि ते जनुक कापसाच्या झाडामध्ये टाकलं. म्हणजे मग कापसाचं झाड स्वतःच ते विषारी प्रथिन तयार करायला लागलं. अगदी. आणि गंमत म्हणजे हे प्रथिन झाडात किंवा जीवाणूत असताना निष्क्रिय असतं. त्याला प्रोटॉक्सिन म्हणतात. निष्क्रिय. हो, पण जेव्हा एखादी अळी ते खाते तेव्हा तिच्या पोटात एक विशिष्ट रासायनिक स्थिती असते, अल्कधर्मी pH. ओके. त्या pHमुळे हे निष्क्रिय प्रथिन सक्रिय होतं. मग ते तिच्या आतड्याच्या पेशींना जाऊन चिकटतं, तिथे छिद्र पाडतं आणि त्यामुळे ती अळी मरते. अरे वा. म्हणजे झाड स्वतःच स्वतःचं संरक्षण करते, तेही फक्त त्या ठराविक किडींपासून. बरोबर. त्यामुळे रासायनिक फवारण्या खूप कमी होतात. हेच तंत्रज्ञान मका, तांदूळ, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन यातही वापरलं गेलंय. उदाहरणार्थ क्रायसिआयसी आणि क्राय2AB जनुकांमुळे कापसाच्या बोंडळीवर नियंत्रण मिळतं. आणि क्राय-AB मुळे मक्यातील कीड म्हणजे कॉर्न बोररवर. हे खरंच खूप प्रभावी वाटतंय. पण किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा एकच मार्ग आहे का जैवतंत्रज्ञानात? नाही. अजून एक खूप महत्वाची पद्धत आहे, RNA इंटरफेरन्स. RNI म्हणतात त्याला. RNI. हे काय आहे? हे तंत्रज्ञान विशेषतः सूत्रकृमी म्हणजे नेमॅटोडसारख्या परजीवींवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रभावी ठरलं आहे. उदाहरणार्थ मेलॉइडॅगॅन इनकॉग्निटा नावाचा एक सूत्रकृमी आहे. अच्छा. तो तंबाखूच्या मुळांना संसर्ग करतो आणि खूप नुकसान करतो. मग RNI त्याला कसं थांबवतो? यात काय करतात की ॲग्रोबॅक्टेरियम नावाचा व्हेक्टर वापरून त्या सूत्रकृमीसाठी विशिष्ट असलेले जनुकीय घटक यजमान वनस्पतीमध्ये म्हणजे तंबाखूच्या झाडात टाकतात. ओके. यामुळे त्या वनस्पतीमध्ये 2 प्रकारचे RNA तयार होतात, सेन्स आणि अँटीसेन्स RNA. हे दोन्ही एकत्र येऊन एक दुहेरी पदरी RNA, DsRNA तयार होतो. डबल स्ट्रँडेड RNA. हो.
आता जेव्हा तो सूत्रकृमी या वनस्पतीचा रस शोषतो तेव्हा हा DSRNA त्याच्या शरीरात जातो. आणि मग मग हा DSRNA त्या सूत्रकृमीच्या शरीरातील एका महत्वाच्या मेसेंजर RNAला mRNAला काम करण्यापासून थांबवतो. त्याला सायलेन्स करतो. म्हणजे त्याचा आवाज बंद करतो. तसंच काहीसं. तो mRNA एका महत्वाच्या प्रथिनाच्या निर्मितीचा संदेश घेऊन जात असतो. तो संदेशच थांबल्यामुळे ते प्रथिन तयारच होत नाही. आणि ते प्रथिन त्या सूत्रकृमीसाठी महत्वाचं असतं. हो, त्याच्या जगण्यासाठी किंवा वाढीसाठी. तेच मिळालं नाही की तो परजीवी त्या वनस्पतीत जगू शकत नाही. हे एक प्रकारे पेशींचं नैसर्गिक संरक्षणच आहे, जे आपण परजीवी विरोधात वापरतो. वाह, म्हणजे शेतीमध्ये तर खूपच उपयोग आहेत याचे. आता जरा वैद्यकीय क्षेत्राकडे वळूया. तिथेही जैवतंत्रज्ञानाने क्रांती केली आहे, नाही का? नक्कीच. याला रेड बायोटेक्नॉलॉजी म्हणता येईल. रिकॉम्बिनंट DNA तंत्रज्ञानाचा औषध निर्माण क्षेत्रात खूप मोठा वाटा आहे. कशामुळे? कारण यामुळे आपण जास्त सुरक्षित आणि जास्त प्रभावी औषधं मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. आधी जे शक्य नव्हतं. किती औषधं आहेत तशी? साधारणपणे 30 रिकॉम्बिनंट औषधं जगात वापरली जातात आणि त्यातली 12 तर आपल्या भारतात उपलब्ध आहेत. अच्छा. याचं सगळ्यात चांगलं आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जनुकीय अभियांत्रिकीने तयार केलेलं इन्सुलिन. हो, डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे वरदान ठरलं आहे. पूर्वी इन्सुलिन कसं मिळवायचंय? पूर्वी ते कत्तल केलेल्या गुरांच्या आणि डुकरांच्या स्वादुपिंडातून काढलं जायचं. अरे, हो, पण त्यामुळे काही रुग्णांना ॲलर्जी किंवा इतर प्रतिक्रिया यायच्या, कारण ते मानवी इन्सुलिन नव्हतं. बरोबर. मानवी इन्सुलिनमध्ये A आणि B नावाच्या 2 पॉलिपेप्टाइड शृंखला असतात. त्या डायसल्फाइड बंधनी जोडलेल्या असतात. ते मुळात प्रो हॉर्मोन म्हणून तयार होतं, ज्यात एक जास्तीचा C पेप्टाइड असतो, जो नंतर काढला जातो. मग शास्त्रज्ञांनी मानवी इन्सुलिन कसं तयार केलं? 1983 मध्ये ॲली लिली नावाची एक अमेरिकन कंपनी होती. त्यांनी काय केलं की मानवी इन्सुलिनच्या A आणि B शृंखला तयार करणारे DNA क्रम घेतले. म्हणजे जनुकीय संदेश? हो, आणि ते E. coli नावाच्या जीवाणूमध्ये टाकले, म्हणजे त्या जीवाणूच्या प्लाझ्मिडमध्ये. ई कोलाय हा तर सामान्य जीवाणू आहे ना? हो, मग हे जीवाणू आपल्यासाठी त्या A आणि B शृंखला वेगळ्या तयार करू लागले. नंतर त्यांना प्रयोगशाळेत एकत्र जोडून मानवी इन्सुलिन तयार केलं. आणि त्याला नाव दिलं ह्युमिलिन. बरोबर. हे पहिलं मानवी रिकॉम्बिनंट इन्सुलिन. यामुळे प्राण्यांवरचं अवलंबित्व संपलं आणि ॲलर्जीचा धोकाही कमी झाला. हे झालं इन्सुलिन. पण काही अनुवांशिक आजार असतात. त्यांच्यावर उपचारांसाठी जनुकीय उपचार किंवा जीन थेरपीबद्दल ऐकतो. हे काय आहे? हो, जीन थेरपी ही खूप मोठी आशा आहे. ही संकल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मापासूनच एखादा अनुवंशिक दोष आहे, कारण त्याच्या शरीरातला एखादं जनुक सदोष आहे किंवा काम करत नाहीये. तर जनुकीय उपचार पद्धतीत काय करतात की त्या सदोष जनुकाच्या जागी एक निरोगी, कार्यक्षम जनुक त्या व्यक्तीच्या पेशींमध्ये किंवा उतींमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जनुकीय पातळीवर दुरुस्ती. अगदी. त्या दोषाला मुळापासून दुरुस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. याचं पहिलं यशस्वी उदाहरण कधीचं आहे? 1990 मध्ये एका 4 वर्षांच्या मुलीवर हा उपचार करण्यात आला होता. तिला एडेनोसिन डिएमिनेज म्हणजे ADA एन्झाईमची कमतरता होती. ADA हे कशासाठी लागतं? हे एन्झाईम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे गंभीर आजार होतो, ज्याला SCID म्हणतात. मग त्या मुलीवर उपचार कसा केला? तिच्या रक्तातल्या लिम्फोसाइट्स म्हणजे रोगप्रतिकारक पेशी बाहेर काढल्या. ओके. मग एका रेट्रोव्हायरसचा वाहक म्हणून वापर केला. अर्थात तो विषाणू निरुपद्रवी केलेला असतो. त्याच्या मदतीने कार्यक्षम ADA जनुकाची प्रत म्हणजे CDNA त्या लिम्फोसाइट्समध्ये टाकली. आणि मग त्या पेशी परत मुलीच्या शरीरात? हो, त्या सुधारित पेशी तिला परत दिल्या. त्यामुळे तिची रोगप्रतिकारक शक्ती सुधारली. पण हा उपाय कायमस्वरूपी नव्हता असं वाचलंय. बरोबर, कारण या लिम्फोसाइट्स पेशी अमर नसतात. त्यांचं एक आयुष्य असतं. त्यामुळे त्या मुलीला नियमितपणे या जनुकीय सुधारित लिम्फोसाइट्स घ्याव्या लागायच्या. म्हणजे हा पूर्ण इलाज नाही अजून? सध्या तरी नाही, पण जर हाच बदल अगदी सुरुवातीच्या भ्रूणावस्थेत किंवा अस्थिमज्जेतील मूळ पेशींमध्ये म्हणजे बोन मॅरो स्टेम सेल्समध्ये करता आला तर तो कायमचा इलाज ठरू शकेल. हो, तशी शक्यता आहे. त्यावर सध्या खूप संशोधन सुरू आहे. उपचारांसोबतच रोगांचं लवकर निदान होणं पण खूप महत्वाचं आहे. त्यात जैवतंत्रज्ञान कसं मदत करतं? हो, इथे मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे काय? म्हणजे पारंपरिक पद्धती जसं रक्त तपासणी, लघवी तपासणी यांच्यापेक्षा या जास्त संवेदनशील आणि अचूक पद्धती आहेत.
यात रिकॉम्बिनंट DNA तंत्रज्ञान, PCR, इलिझा यांचा वापर होतो. PCR तर आता सगळ्यांना माहीत आहे कोविडमुळे. हो, PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. हे तंत्रज्ञान म्हणजे जणू काही मॉलिक्युलर झेरॉक्स मशीन आहे. झेरॉक्स मशीन. हो, अगदी कमी प्रमाणात जरी जीवाणू किंवा विषाणू आपल्या नमुन्यात असले तरी त्यांच्या न्यूक्लिक ॲसिडच्या म्हणजे DNA किंवा RNAच्या लाखो करोडो प्रति काही तासांत तयार करता येतात. अच्छा. त्यामुळे काय होतं की रोगाची लक्षणं दिसायच्या खूप आधीच अगदी सुरुवातीच्या टप्प्यात संसर्ग ओळखता येतो. उदाहरणार्थ HIVचा संसर्ग किंवा कर्करोगाशी संबंधित जनुकीय बदल म्युटेशन्स असतील तर तेही लवकर कळू शकतात. आणि एलिसा म्हणजे ELISA. एलिसा म्हणजे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. हे तंत्रज्ञान प्रतिजन प्रतिपिंड आंतरक्रियेच्या तत्वावर चालतं. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. बरोबर. जसं कुलपाला विशिष्ट किल्लीच लागते तसं. आपल्या शरीरात एखादा होगजंतू शिरला की आपलं शरीर त्याच्या विरोधात प्रतिपिंड तयार करतं. हां. तर एलिसा टेस्ट वापरून आपण एकतर ते प्रतिपिंड ओळखू शकतो किंवा थेट त्या रोगजंतूचा अंश म्हणजे प्रतिजन अँटीजन आहे का ते तपासू शकतो. म्हणजे निदान खूप लवकर आणि अचूक होतं. अगदी. आपण शेती, औषधं बघितली. आता जनुमुखीय पारजीवी प्राणी म्हणजे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बद्दल बोलूया. हा पण एक मोठा विषय आहे. हो, नक्कीच. म्हणजे असे प्राणी ज्यांच्या DNA मध्ये बाहेरून एखादं जनुक टाकलेलं असतं. बरोबर. त्यांच्या मूळ जनुकीय रचनेत बदल करून एखादं अतिरिक्त म्हणजे परकीय जनुक टाकलं जातं. असे प्राणी म्हणजे ट्रान्सजेनिक प्राणी. कोणकोणते प्राणी आहेत त्याचे? उंदीर, ससे, डुक्कर, मेंढ्या, गायी, मासे बरेच आहेत, पण सगळ्यात जास्त म्हणजे 95% जास्त ट्रान्सजेनिक प्राणी हे उंदीर आहेत. उंदीरच का? कारण त्यांचं जीवनचक्र लहान असतं, हाताळायला सोपे असतात आणि त्यांच्यावर प्रयोग करणं तुलनेने सोपं आणि कमी खर्चाचं असतं. पण हे प्राणी तयार कशासाठी करतात? काय उपयोग यांचा? अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत. पहिला म्हणजे सामान्य शरीरक्रिया आणि विकास कसा होतो हे समजून घेण्यासाठी. म्हणजे कसं? म्हणजे एखादं जनुक शरीरात कसं काम करतं, त्याचं नियंत्रण कसं होतं, त्याचा शरीराच्या सामान्य कार्यावर आणि वाढीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ इन्सुलिनसारखे ग्रोथ फॅक्टर्स कसे काम करतात. अच्छा. दुसरा उपयोग? दुसरा उपयोग आहे रोगांचा अभ्यास करण्यासाठी. अनेक मानवी रोगांचे मॉडेल म्हणून हे प्राणी वापरले जातात. मानवी रोगांचे मॉडेल? हो, म्हणजे समजा कर्करोग, सिस्टिक फायब्रोसिस, संधिवात, अल्झायमर्स यांसारख्या आजारांसाठी कारणीभूत जनुकं या प्राण्यांमध्ये टाकून तो आजार त्यांच्यात निर्माण केला जातो. मग त्यावर नवीन उपचार पद्धती कशा काम करतात याचा अभ्यास करता येतो. हे महत्वाचं आहे. तिसरा उपयोग आहे जैविक उत्पादनं मिळवण्यासाठी. म्हणजे काय? औषधं? हो, काही मानवी प्रथिनं जी औषध म्हणून उपयोगी आहेत ती मिळवण्यासाठी. उदाहरणार्थ एम्फिसिमा नावाच्या फुफ्फुसाच्या आजारावर उपचारासाठी अल्फा-1 अँटीट्रिप्सिन नावाचं प्रथिन लागतं. ते ट्रान्सजेनिक मेंढ्यांच्या दुधातून मिळवलं जातं. अरे, आणि ती रोझी गाय. बरोबर. 1997 मध्ये तयार झालेली रोझी नावाची पहिली ट्रान्सजेनिक गाय. तिच्या दुधात मानवी प्रथिनासारखं अल्फा लॅक्टॅल्बुमिन जास्त प्रमाणात होतं. साधारण 2.4 ग्रॅम प्रति लिटर. जे बाळांसाठी जास्त पोषक मानलं गेलं. हो. आणखी काय उपयोग आहेत? चौथा उपयोग आहे लस सुरक्षा चाचणी. म्हणजे एखादी नवीन लस मानवावर वापरण्यापूर्वी ती सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी. उदाहरणार्थ पोलिओच्या लसीची सुरक्षा तपासण्यासाठी ट्रान्सजेनिक उंदरांचा वापर केला गेलाय. आणि पाचवा उपयोग? पाचवा उपयोग आहे रासायनिक सुरक्षा चाचणी किंवा विषारीपणा चाचणी. म्हणजे काही रसायनं किंवा औषधं किती विषारी आहेत हे तपासण्यासाठी. यासाठी असे ट्रान्सजेनिक प्राणी तयार केले जातात जे त्या विषारी पदार्थांना जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे काय होतं? त्यामुळे चाचणीचे निकाल लवकर मिळतात आणि कमी प्राण्यांवर प्रयोग करूनही निष्कर्ष काढता येतात. हे झालं प्राण्यांबद्दल. आता जरा औद्योगिक आणि पर्यावरणीय वापराकडे येऊया. उद्योगांमध्ये कसा वापर होतो जैवतंत्रज्ञानाचा? औद्योगिक क्षेत्रात, ज्याला व्हाईट बायोटेक्नॉलॉजी म्हणतात, तिथे बायोकॅटलिस्ट म्हणजे जैवउत्प्रेरकांचा खूप वापर होतो, विशेषतः एन्झाईम्सचा. एन्झाईम्स? हो, हे एन्झाईम अनेक रासायनिक प्रक्रिया कमी ऊर्जेत, कमी तापमानाला आणि जास्त कार्यक्षमतेने करायला मदत करतात. शिवाय त्या पर्यावरणपूरकही असतात. उदाहरणार्थ? आपण जे डिटर्जंट वापरतो त्यात डाग काढण्यासाठी प्रोटीएससारखे एन्झाईम टाकलेले असतात. ते याचंच उदाहरण आहे. अच्छा. त्याशिवाय कापड उद्योगात कापडाला फिनिशिंग देण्यासाठी
जैवइंधन म्हणजे बायोफ्युअल्स तयार करण्यासाठी आणि अगदी स्मार्ट मटेरियल बनवण्यासाठी सुद्धा. स्मार्ट मटेरियल म्हणजे समजा असं कॉन्क्रीट जे स्वतःहून त्याच्यातल्या भेगा बुजवू शकेल. यातही सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. अरे वा. आणि पर्यावरणासाठी कसं उपयुक्त आहे? याला ग्रे बायोटेक्नॉलॉजी म्हणतात का? हो, किंवा पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान. यात सगळ्यात महत्वाचं आहे बायोरिमिडिएशन. बायोरिमिडिएशन म्हणजे सूक्ष्मजीव किंवा वनस्पती वापरून प्रदूषित झालेली माती आणि पाणी स्वच्छ करणं. कसं करतात हे? समजा समुद्रात तेल गळती झाली तर ते तेल खाऊन टाकणारे विशिष्ट जीवाणू वापरले जातात. किंवा औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यातले घातक घटक काढून टाकण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होते. हो, आणि याचा एक मोठा फायदा म्हणजे पूर्वी प्रदूषित म्हणून निरुपयोगी ठरलेल्या जमिनी पुन्हा शेतीसाठी किंवा इतर वापरासाठी योग्य होऊ शकतात. घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून ऊर्जा मिळवणं, मिथेन वायू हेही याचंच भाग आहेत. मायक्रोरिमिडिएशन पण काहीतरी असतं ना? हो, मायक्रोरिमिडिएशनमध्ये बुरशीचा वापर केला जातो. काही बुरशी असे एन्झाईम तयार करतात जे घातक प्रदूषकं तोडून टाकू शकतात. म्हणजे जैवतंत्रज्ञान अन्न आणि अंतराळातही पोचलंय? हो, खरे. अन्न उद्योगात तर एन्झाईमचा वापर आपण बघितलाच. ब्रेड, चीज, सिरप, ज्यूस बनवण्यासाठी. आणि पोषण मूल्य वाढवण्यासाठी गोल्डन राईसचं उदाहरण घेतलं. बरोबर. तेलबियांमध्ये बदल करून डिटर्जंटसाठी लागणारे फॅटी ॲसिड्स मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खाद्य लसी. खाद्य लसी म्हणजे एडिबल वॅक्सिन्स. हो. म्हणजे अशी पिकं, टोमॅटो, बटाटा, केळी, लेट्यूस, ज्यांच्यामध्ये लसीचे घटक तयार होतील. मग ते फळ किंवा भाजी खाल्ली की लसीकरण होईल. काय सांगताय? हे जर यशस्वी झालं तर लसीकरणाचा खर्च खूप कमी होईल, इंजेक्शनची गरज भासणार नाही आणि दुर्गम भागात लसीकरण पोचवणं सोपं होईल. यावर अजून संशोधन चालू आहे. आणि अंतराळात काय उपयोग? अंतराळ मोहिमांमध्ये, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात, बंदिस्त जागेत संसाधनांचा पुनर्वापर खूप महत्वाचा असतो. म्हणजे हवा, पाणी. हो, हवा आणि पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी मानवी विष्ठेसारख्या सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सूक्ष्मजीवांवर आधारित प्रणाली विकसित केल्या जात आहेत. उदाहरणार्थ मिथेनोजेनिक जीवाणू वापरून कचऱ्यापासून मिथेन वायू मिळवणं, जो ऊर्जेसाठी वापरता येईल. हे सगळं ऐकून खरंच खूप आश्चर्य वाटतंय. तंत्रज्ञानाची कमाल आहे, पण या सगळ्याचे काही नैतिक प्रश्नही उभे राहतात नाही का? एथिकल इश्यूज. निश्चितच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण सजीवांच्या नैसर्गिक रचनेत इतके मूलभूत बदल करत आहोत. त्याचे अधिकार आपल्याला आहेत का? हा प्रश्न आहेच. आणि याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात हे आपल्याला पूर्णपणे माहीत नाही. जीएमओ पिकं पर्यावरणात मिसळली तर काय होईल? त्यांचे जंगली नातेवाईकांवर काय परिणाम होतील? हे गंभीर प्रश्न आहेत. हो, म्हणूनच यावर नियंत्रणाची आणि नियमांची गरज निर्माण झाली. त्यासाठी आपल्या भारतात काय व्यवस्था आहे? भारतात यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी GEAC नावाची एक शिखर संस्था आहे. GEAC. हो, ही समिती जनुकीय सुधारित जीवांसंबंधीच्या कोणत्याही संशोधनाची वैधता, त्याची सुरक्षितता आणि त्याचा पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम या सगळ्या गोष्टी तपासते. आणि मगच परवानगी देते. हो, कोणतंही जनुकीय सुधारित उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी किंवा त्याची शेती करण्यापूर्वी GEACची परवानगी घेणं बंधनकारक आहे. हे महत्वाचं आहे. आणि दुसरा एक मोठा मुद्दा ऐकतो तो म्हणजे बायोपायरसी, जैविक चोरी. अगदी बरोबर. बायोपायरसी. हे काय आहे नेमकं? बायोपायरसी म्हणजे जेव्हा एखादी बहुराष्ट्रीय कंपनी किंवा दुसरी एखादी संस्था एखाद्या देशातील किंवा समुदायातील जैविक संसाधनांचा, म्हणजे तिथल्या वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीवांचा किंवा त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा, हो, किंवा तिथल्या लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर त्यांना योग्य मोबदला न देता किंवा त्यांची परवानगी न घेता स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी करते. याचे काही उदाहरणं आहेत का? हो, दुर्दैवाने आहेत. हळदीचे औषधी गुणधर्म, कडुलिंबाचे कीटकनाशक गुणधर्म, बासमती तांदळाच्या विशिष्ट जाती, या सगळ्यावर परदेशी कंपन्यांनी पेटंट घेण्याचा प्रयत्न केला होता. अरे, पण हे तर आपलं पारंपरिक ज्ञान आहे. बरोबर. म्हणूनच यावर मोठे वाद झाले आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर लढावं लागलं. यावर काही उपाययोजना केली आहे का आता? हो, अनेक देश आता सावध झाले आहेत. ते आपापल्या जैवविविधतेचं आणि पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करण्यासाठी कायदे करत आहेत. भारतानेही आपल्या पेटंट कायद्यात दुसरी दुरुस्ती मंजूर केली आहे. कशासाठी? जेणेकरून अशा प्रकारच्या जैविक चोरीला आळा घालता येईल आणि आपल्या देशाच्या संसाधनावर आणि ज्ञानावर आपला हक्क राहील.
तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की जैवतंत्रज्ञान हे खरंच एक दुधारी शस्त्र आहे. एका बाजूला शेती, आरोग्य, उद्योग, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अफाट क्षमता आहे. हो, जीएमओ पिकं, रिकॉम्बिनंट औषधं जसं की इन्सुलिन, जनुकीय उपचार पद्धती, ट्रान्सजेनिक प्राणी, ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. आणि नीट NCERTच्या अभ्यासक्रमातही यावर भर दिला आहे. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला GEAC सारख्या नियामक संस्थांची गरज, बायोपायरेसी सारखे नैतिक आणि कायदेशीर मुद्दे हेही तितकेच महत्वाचे आहेत. अगदी. तंत्रज्ञानाचा वापर करताना जबाबदारीचं भान ठेवणं, त्याचे सामाजिक, नैतिक आणि पर्यावरणीय परिणाम काय असू शकतील याचा सतत विचार करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आजच्या या सविस्तर चर्चेतून जैवतंत्रज्ञानाची ताकद आणि त्यासमोरची आव्हानं दोन्हीची चांगली कल्पना आली असेल. जाता जाता एक विचार मनात येतो. निसर्गाच्या कारभारात एवढा हस्तक्षेप करण्याचा अधिकार आपल्याला खरंच कितपत आहे आणि याचे भविष्यातले असे काय परिणाम असतील जे आज आपल्याला दिसत नाहीयेत? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे.